नमस्कार. उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण प्रश्न असा आहे, महिला दिन का साजरा करावा? कारण आपल्या घरातली आई सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठते आणि सगळ्यांपेक्षा शेवटी झोपते. कारण आपल्या बहिणीचं शिक्षण अनेकदा नंतर बघू म्हणून थांबतं. कारण आपल्या मुलीला अजूनही काही ठिकाणी तू मुलगी आहेस म्हणून मर्यादा घातल्या जातात. म्हणून महिला दिन हा फक्त एक दिवस नाही, तो जागृतीचा दिवस आहे. आज भारताच्या सर्वोच्च पदावर एक महिला विराजमान आहे, द्रौपदी मुर्मू. हा केवळ सन्मान नाही, तर स्त्री शक्तीचा विजय आहे. राजकारणात ठाम निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी, देशाच्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन, अवकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना चावला, क्रीडा क्षेत्रात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या सानिया मिर्झा, आई असतानाही जगज्जेती ठरलेल्या मेरी कॉम, इतिहासात शौर्याची तलवार बनलेल्या राणी लक्ष्मीबाई, शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि स्वराज्याची बीज रोवणाऱ्या जिजाबाई. ही सगळी उदाहरणं सांगतात, स्त्रीला संधी दिली तर ती इतिहास घडवते. पण फक्त मोठ्या नावांचा गौरव करून चालणार नाही. आपल्या गावातल्या प्रत्येक आईचा, बहिणीचा, शेतात काम करणाऱ्या स्त्रीचा, घर सांभाळणाऱ्या गृहिणीचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे. महिला दिन म्हणजे फक्त फूल देण्याचा दिवस नाही, तर तिचं ऐकून घेण्याचा दिवस आहे. तिच्या स्वप्नांना साथ देण्याचा दिवस आहे. तिला समान हक्क देण्याचा दिवस आहे. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो ते घर सुखी होतं. ज्या गावात स्त्री सुरक्षित असते ते गाव प्रगत होतं. आणि ज्या देशात स्त्रीला समान संधी मिळते तो देश महान होतो. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण मोठ्या मोठ्या महिलांचा गौरव करतो, पण आपल्या घरातल्या स्त्रीकडे आपण कधी लक्ष देतो का? ती शेतात काम करते, जनावर सांभाळते, ती घर चालवते, ती मुलांना संस्कार देते, पण तिचं कुठेच नाव झळकत नाही. तिचा फोटो पेपरमध्ये येत नाही, तिला पुरस्कार मिळत नाही, पण तिच्याशिवाय घराचा एक दिवसही चालत नाही. आपल्या गावातली आई शिकलेली नसेल, पण ती जीवन शिकवते. ती मोठ्या पदावर नसेल, पण ती मन मोठं ठेवते. ती भाषण देत नाही, पण तिचं आयुष्य एक मोठा संदेश असतो. आजही काही ठिकाणी मुलगा झाला तर आनंद, मुलगी झाली तर शांतता. हे चित्र बदलायला हवं. मुलगी ओझं नाही, ती भविष्य आहे. तिचं शिक्षण खर्च नाही, ती गुंतवणूक आहे. आज महिला दिनी फूल देण्यापेक्षा विश्वास द्या, शुभेच्छांपेक्षा साथ द्या आणि शब्दांपेक्षा कृती करा. चला, आज आपण एक संकल्प करूया. कोणत्याही मुलीचं शिक्षण अर्धवट राहू देणार नाही, कोणत्याही स्त्रीचा अपमान सहन करणार नाही आणि अपमान करणारही नाही, आणि प्रत्येक स्त्रीला मान देऊ. जिथे स्त्रीला मान आहे तिथेच संस्कार जिवंत आहेत. जिथे तिचा सन्मान आहे तिथेच घर आनंदात आहे. तिला रोखू नका, ती आकाशापेक्षा विशाल आहे. स्त्री आहे म्हणूनच हा भारत कमाल आहे. स्त्री आहे म्हणूनच हा भारत कमाल आहे. स्त्री शक्तीचा विजय असो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.